नमस्कार, आपण पाहत आहात लोकनाय न्यूज। शनिवार दिनांक 11 एप्रिल 2026 ही धक्कादायक घटना घडली। सिंदेवाहीतून एक मोठी बातमी समोर येत आहे। बसमधील प्रवाशांच्या बॅगेवर डल्ला टाकण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे। नागपूरहून सिंदेवाहीकडे येणाऱ्या बसमध्ये एक महिला प्रवास करत होती। तळोदी येथे 4 महिला बसमध्ये चढल्या आणि काही क्षणातच त्यांनी आपली जागा बदलत फिर्यादीच्या भोवती जाळं विणलं। बस सिंदेवाही बस स्थानकात पोहोचताच एका महिलेने अत्यंत चलाखीने खाली ठेवलेल्या बॅगेची चेन उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र फिर्यादी महिलेच्या सतर्कतेमुळे हा संपूर्ण डाव उधळला गेला। तत्काळ प्रवाशांच्या मदतीने पोलिसांना माहिती देण्यात आली आणि सिंदेवाही पोलिसांनी झटपट कारवाई करत 4ही महिलांना ताब्यात घेतलं। चौकशीत मोठा खुलासा, आरोपी महिलांनी चोरीच्या उद्देशानेच हा प्रकार केल्याची कबुली दिली आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत। प्रवासादरम्यान आपल्या सामानाची काळजी घ्या। संशयास्पद हालचाल दिसताच तात्काळ पोलिसांना कळवा। लोकनाय न्यूज, प्रत्येक बातमी सर्वात आधी, सर्वात वेगाने। रोशन खानकुरे, सिंदेवाही। मी पोलीस निरीक्षक कांचन पांडे, पोलीस स्टेशन सिंदेवाही। याद्वारे आपणास कळवू इच्छितो की उन्हाळा ऋतू सुरू झालेला असून मोठ्या प्रमाणात आपण सर्व पर्यटनाला वगैरे जाण्याची आपला मानस असतो किंवा ठरवलेलं असतं त्यावेळेस, आणि त्यामुळेच बरेच घरं हे बंद अवस्थेत दिसून येत असतात। ज्याही वेळेस आपण पर्यटनाला किंवा बाहेरगावी लग्न कार्याला जात असाल त्यावेळेस आपण आपल्या शेजाऱ्यांना याबाबत निश्चितपणे कळवावे। तसेच पोलीस स्टेशनला सुद्धा आपण माहिती द्यावी। बंद घरे ही चोरट्यांना सुसंधी राहत असते, तरी आपण सुट्टीवर पर्यटनात जात असताना शेजाऱ्यांना लक्ष ठेवण्यास सांगावे। तसेच घराला सीसीटीव्ही जमत असल्यास सीसीटीव्ही लावून घ्यावेत आणि घरामध्ये महत्वाचा दागदागिने किंवा मोठा ऐवज न ठेवता तो बँक लॉकरमध्ये जमा करून ठेवावा। आणि प्रवासादरम्यान आपली लहान मुले व आपले दागदागिने आणि ऐवजावर आपलं पूर्ण लक्ष ठेवावे आणि काहीही संशयास्पद हालचाली आढळून आल्यास पोलीस स्टेशनला तशी त्वरित माहिती देण्यात यावी। तसंच आपण आपली वाहनं ही घरासमोर जर ठेवत असाल बंद स्थितीमध्ये तर त्याला साखळदंडाने चांगले लॉक करून ठेवावेत, अशी आपणास आवाहन करण्यात येत आहे।